आज आपण बघणार आहे क्लास 9th सेट नंबर 5 प्रॉब्लेम सेट नंबर 5 मधला बघणार आहे. याआधी आपण प्रॉब्लेम सेट नंबर 5.2 झालेला आहे आपला. तर आता आपण बघणार आहे 5. तर यात फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर फॉलोइंग क्वेश्चन. आता यात आपल्याला अँसर दी फॉलोइंग क्वेश्चन द्यायचे आहेत. याआधी आपण जसे सॉल्व केलेले आहेत दोन मेथडने, एलिमिनेशन मेथड आणि सबस्टिट्यूटिंग मेथड, अशा दोन मेथडनी जे सॉल्व केलेले आहेत, आपण याच्यात कोणती मेथड यूज करू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला याच्यात तेच यूज करायचं आहे. आता एलिमिनेशन मेथडमध्ये काय करत होतो आपण, कोएफिशियंट सेम करत होतो, आणि सबस्टिट्यूटिंग मेथडमध्ये दोनपैकी कोणतं इक्वेशन आपण त्यात सबस्टिट्यूट करून इक्वेशन फॉर्म करत होतो. तर फर्स्ट आहे आपला याच्यात विचारलेला आहे, इफ 3x + 5y इज इक्वल टू 9 अँड 5x + 3y इज इक्वल टू 7, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द x + y. आता याच्यात आपल्याला x + y ची व्हॅल्यू विचारलेली आहे, ना की x किंवा y ची. तर याच्यात दोन्ही याची व्हॅल्यू आपल्याला कॉन्स्टंट विचारली की काय आहे, x आणि y ची, x + y ची अशी आपल्याला दोन्ही याची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर आपल्याला ती फाइंड आउट करायची आहे. तर आधी आपलं सोल्युशन आपण याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे, x + 5y इज इक्वल टू 9. हे झालं इक्वेशन नंबर 1. नंतर 5x + 3y इज इक्वल टू काय आहे ते आपलं 7. तर हे झालं इक्वेशन नंबर 2. आता आपण इथे काय करणार आहे, इथे आपलं होणार आहे ॲडिंग. तर ॲडिंगमध्ये काय होणार, 9 + 7 किती होते 16, परत 5 + 3 होते आपलं 8y, नंतर 3x + 5y किती होते, तर ते होते 8x. आता आपण याला इथे कॅन्सल करू शकतो, म्हणून आपण इथे अपॉनमध्ये 8 घेतलेला आहे तिन्ही याला. ठीक आहे, तर हा 8 × 8 इथे कॅन्सल होते, हा पण 8 × 8 कॅन्सल होते, आणि हा 8 × 2 16. म्हणजे इथे येईल x + y ची व्हॅल्यू किती येत आहे, तिथे येते आपली 2. म्हणजे आपला आन्सर किती येत आहे, तर ते येत आहे इथे 1. तर नेक्स्ट बघणार आहे आपण यातलं सेकंड नंबरचं आपल्याला, वेन 5 इज अ सबस्ट्रॅक्ट फ्रॉम द लेंथ अँड ब्रेथ ऑफ द रेक्टँगल. ठीक आहे, द पेरिमीटर बिकम 26 अँड व्हॉट इज अ मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द स्टेटमेंट. आता याचा आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म तयार करायचा आहे, फॉर्मॅट तयार करायचा आहे की काय होईल नेमकं. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, एक रेक्टँगल दिलेला आहे. ठीक आहे, नंतर दिलेली आपल्याला त्याची लेंथ आणि ब्रेथ सांगितलेली आहे, आणि त्याचा पेरिमीटर किती आहे, तर पेरिमीटर दिलेला आहे आपल्याला तो आहे 26. पेरिमीटर आपला 26. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आपली लेंथ किती आहे, तर लेंथ आहे आपली 5. ठीक आहे, ब्रेथ किती दिली आहे ती पण आपण घेतली 5. ओके, नंतर आपल्याला त्याची स्टेटमेंटनुसार तयार करायचं आहे. तर आपण याला फॉर्ममध्ये लिहिणार आहे कसं, लेंथ आहे आपली L इज इक्वल टू x - 5, ब्रेथ आहे आपली y - 5. तर पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे आपला, पेरिमीटरचा फॉर्म्युला P इज इक्वल टू 2 लेंथ प्लस ब्रेथ. तर आपल्याला काय आता 2नी मल्टिप्लाय करायला लागेल दोन्ही याला. तर इथे आपण व्हॅल्यू पुटअप करून घेतली आहे, 2 × x - 5 प्लस ब्रॅकेट y - 5. तर 26/2 घेतला. ठीक आहे, x - 5 y - 5. तर इथे कट होते, हा झाला 13नी. ठीक आहे, आणि इथे दोघांची झालेली आहे प्लस, तर होईल 13 इज इक्वल टू x + y इज इक्वल टू होते -10. मायनस मायनस होते प्लस, म्हणून इथे काय दिलं आपण -10. तर इथे होईल 13 इज इक्वल टू किती होईल, 10 इज इक्वल टू x + 3. म्हणजे दोन्हीची जर टोटल केली आपण, तर ते किती येत आहे, x + y इज इक्वल टू ती येत आहे 23. ओके, म्हणजे आपला आन्सर किती येत आहे, तर इथे येतं C, x + y इज इक्वल टू 23. थर्ड बघूया याच्यातलं. तर अजय इज यंगर दॅन विजय म्हटलेलं आहे 5 इयर, अँड सम ऑफ देअर एज इज दिलेली आहे 25. तर दोघांची सम दिलेली आहे एजची, ते दिली आहे 25. अँड व्हॉट इज द एज ऑफ अजय. आता अजयची एज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर काय करणार आहे आपण, अजयची एज फाइंड आउट करणार आहे, म्हणून आपण घेतली x, विजयची एक्स घेतली आपण y. ठीक आहे, x इज इक्वल टू 5 - y - 5 घेतलं. आता दोन्ही याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं, किती x - y इज इक्वल टू 5 आणि x + y इज इक्वल टू 25. ओके, नंतर घेतले आपण याचे y दोन्ही कॅन्सल होते, हे 1 आणि हे 1, म्हणजे झालं 2x इज इक्वल टू, याच्यात होते मायनस, तर हे झालं 20. म्हणजे x इज इक्वल टू किती होईल आपलं 20/2. याला आता डिवाइड होते, तर हे झालं 10नी. म्हणजे x इज इक्वल टू किती येणार आहे आपली व्हॅल्यू, तर इथं आहे 10. म्हणजे अजयची एज किती आहे, तर ती आहे आपली C, ते आहे 10. नेक्स्ट क्वेश्चन विचारला, क्वेश्चन नंबर 2 आपल्याला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय, तर सायमल्टेनियस इक्वेशनवर आपल्याला काय व्हॅल्यू पुटअप करायची असते. ठीक आहे, कोणतेही इक्वेशन घेऊन आपल्याला व्हॅल्यू त्यात पुटअप करायची असते, त्यावरून आपण इक्वेशन फाइंड आउट करू शकतो. तर आपण फर्स्टली काय करणार आहे, नंबर 1 घेतला आहे 2x + y इज इक्वल टू 5 आणि 3x - y इज इक्वल टू 5. आता याला आपण इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेऊ, 2x + y इज इक्वल टू 5, इक्वेशन नंबर 1.
3x मायनस वाय इज इक्वल टू 5. ते झालं इक्वेशन नंबर 2. आता याला काय करायचं आपल्याला ॲडिंग करायचं इक्वेशन नंबर 1 आणि 2ला. तर कसं करणार आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. तर इथे दोघांची होते प्लस, तर हे आली 5 वाय वाय कॅन्सल, तर 5 5 होतं आपले, ते येत आहे 10. म्हणजे इथे पण काय होईल 10/5. तर हे कसं होईल हे 2ने सॉल्व होते, 2ने याला आपण सॉल्व करू शकतो. 5 2 जर 10 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली आलेली आहे तिथे 2. तर काय नेक्स्ट काय पुटिंग एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. आता याला आपल्याला इक्वेशन नंबरमध्ये पुट करायचं 1मध्ये. तर कसं होईल 2 मल्टिप्लाय बाय 2 ही आपली कशाची व्हॅल्यू आहे, तर ही आपली एक्सची व्हॅल्यू आहे. म्हणजे इथे 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 होतं. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती आहे आपली 2 आहे, म्हणून आपण काय केलं 2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस वाय इज इक्वल टू 5. दोघांची मल्टिप्लिकेशन आली 4 प्लस वाय इज इक्वल टू 5 जसं तसं. आता इथे कसं होईल, आता इथे वायला आपण इथे घेतलं आहे, ठीक आहे. वाय इज इक्वल टू किती आहे आता 5 मायनस 4. तर आपण 4ला आपण घेतलं राईट हँड साईडला, इथं ॲडिशनमध्ये होतं तर इथे आला सबस्ट्रॅक्शनमध्ये, तर इथे येईल 1. नंतर म्हणजे आपली वायची व्हॅल्यू काय ती निघाली, तर ती निघाली 1. एक्सची व्हॅल्यू होती आपली 2 आणि वायची व्हॅल्यू निघालेली आपली 1. बघूया आपण नेक्स्ट ह्याच्यातला काय म्हटलं आहे एक्स मायनस 2 वाय इज इक्वल टू -1 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 7 दिलेलं आहे. ओके, तर आधी आपल्याला इथे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण काय म्हटलं होतं सेम साईन होते आपली तर आपण सबस्ट्रॅक्शन करतो, डिफरंट साईन जर असले तर आपण ॲडिशन करतो. आता आपण हे एलिमिनेशन मेथडने आपण सॉल्व करणार आहे. तर एलिमिनेशन मेथडमध्ये काय करतो आपण, तर हे कोएफिशियंट आपण सेम करत होतो, ठीक आहे. तर दोन्ही याच्यातले आपल्याला कोएफिशियंट सेम करायचे आहे. तर आपण काय करणार आहे पहिले इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे, नंतर मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. आता आपल्याला इक्वेशन मल्टिप्लाय करायचे आहे दोन्ही, ठीक आहे. तर आपण हे थर्ड इक्वेशन तयार करून घेतलं 2x मायनस 4y इज इक्वल टू -2. तर हे इक्वेशन नंबर 1 आणि 2मधून फॉर्मॅट करून घेतलेलं आहे आपण, तर ते निघालं आपलं इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करणार आहे इथे आपण करूया सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 3 जे आपलं हे निघालं आहे त्याला सबस्ट्रॅक्ट करूया. तर इथे घ्या 2x मायनस वाय इज इक्वल टू घेतलं आपण 7. तर हे आपलं इक्वेशन नंबर 2 घेतलेलं आहे आपण इथे, त्यातून आपण सबस्ट्रॅक्ट केलेलं आहे इक्वेशन नंबर 3. ओके, तर हे 2x मायनस 4y इज इक्वल टू काय आहे 2 -2, ठीक आहे. तर इथे 2x दोन्ही कॅन्सल होईल, इथे 3y इज इक्वल टू ॲडिशन दोघांची तर होईल 9. तर इथे किती येईल y इज इक्वल टू 9/3 इज इक्वल टू काय येईल 3. तर आपली एक्सची व्हॅल्यू किती आली, आपली इथे वायची व्हॅल्यू किती आलेली आहे तर ती आलेली आहे 3. ओके, तर सेकंड काय आपलं पुटिंग वाय इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला पुट करायचं आहे वायला इक्वेशन नंबर 2मध्ये. तर आपण घेतलं आहे 2x मायनस 4y -2. ओके, तर काय येईल आता इथे 2x मायनस 4 मल्टिप्लाय बाय 3. तर 3 हे झाली आपली वायची व्हॅल्यू -2. आता येईल कसं 2x मायनस 12 आणि -2. तर 2x इज इक्वल टू -2 प्लस 12. तर हे दोघांची काय होईल प्लस मायनस काय होईल तर होईल आपलं मायनस, म्हणून येईल x इज इक्वल टू 10. तर x इज इक्वल टू काय येईल 10/2. तर 2 5 10. तर आपली एक्सची व्हॅल्यू काय आली ते आली 5 आणि वायची व्हॅल्यू आपली आलेली आहे 3. नेक्स्ट आहे आपला x प्लस वाय इज इक्वल टू 11 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू आलेला आहे 7. तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेणार आपण सेम. याच्यात पण आपण एलिमिनेशन मेथड यूज करणार आहे. ओके, तर कसं होणार आहे मल्टिप्लाइंग 1/3 करणार आहे. तर इक्वेशन नंबर 3 आपण या दोन्हीच्या याच्यावरून बनवलं आहे मल्टिप्लाय करून. तर इथे काय केलं आहे की आपण इथे SCP काढू शकतो, SCP मेथडनी सुद्धा सॉल्व करू शकतो, दोन्ही याचा SCP काढून यूज करू शकतो त्याला. तर आपण इक्वेशन नंबर 3 काढलेला आहे इथे 3x प्लस 3y इज इक्वल टू आलं आपलं 33. तर इथे ॲडिंग इक्वेशन 2 and 3 करायचं आपल्याला. आता इथे काय 2x मायनस 3y इज इक्वल टू 7, 3x प्लस 3y इज इक्वल टू काय झालेलं आहे तर त्याला 33. तर इथे 3y कॅन्सल होईल, दोन्ही याची प्लस होईल ते आले 40 आणि इथे दोघांची पण प्लस होईल तर ते आली आपली 5x. म्हणजे आपली एक्सची किती टर्म निघाली तर ते 14/5 म्हणजे येईल 5 1 जार 5 5 8 जार 14. तर एक्सची व्हॅल्यू आपली निघालेली आहे तर ती निघाली 8. तर करणार आपण पुटिंग x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 1मध्ये पुट करणार आहे. तर हे काय x प्लस वाय इज इक्वल टू आपला 11. नंतर y इज इक्वल टू किती आहे, वायची व्हॅल्यू किती निघाली काढायची आपल्याला ही. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं आपण पुट केलेली आहे तर ती किती आलेली आहे 11 - 8. तर ही आपली एक्सची व्हॅल्यू होती. तर मग आपण काय केलं 11 - 8. तर याच्यावरून आपण वायची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 8 आणि वायची व्हॅल्यू आपली 3. बघूया नेक्स्ट 2x प्लस वाय इज इक्वल टू -2 आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 7. इथे पण आपण एलिमिनेशन मेथड यूज केलेली आहे, ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये काय देणार आपण
इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेणार आहे 1 आणि 2मध्ये. नंतर ॲडिंग इक्वेशन 1 आणि 2, त्यात काय केलं आपण 2x + y = -2 केलेलं आहे, प्लस 3x - y = 7. 7 - 2 किती होते, तर ते आपलं आलं 5. नंतर हे y दोन्ही कॅन्सल, इथे होते ॲडिशन दोघांचे 3 + 2 किती येतं 5x, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली 5/5, 5 1 = 5, म्हणजे एक्सची व्हॅल्यू निघाली आपली ती निघाली 1. नेक्स्ट पुटिंग इक्वेशन 1 इन इक्वेशन नंबर 1मध्ये, तर 2x + y = -2 आणि 2 × 1 + y = -2. तर येत आहे 2 + y = -2 आणि y = -1 -2 -2. तर हे आपलं येत आहे मायनस मायनस होते आपलं प्लस, म्हणून किती गेलं y = -4. तर आपली एक्सची व्हॅल्यू निघालेली आहे 1 आणि वायची निघालेली आहे -4. नेक्स्ट बघूया 5मध्ये काय म्हटलं आहे 2x - y = 5 आणि 3x + 2y = येत आहे 11. तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं आहे 1 आणि 2. तर इथे काय करायचं आपल्याला आता थर्ड नंबरचं इक्वेशन तयार करायचं याच्यावर. तर आपण कसं केलं आहे 2x - y = 5 हे आपलं इक्वेशन नंबर 1 घेतलं होतं, त्याच्यात काय केलं आपण x = 5 + y/2 केलेलं आहे. आता इथे इक्वेशन नंबर 3 आलं आपलं, तर आपण काय केलं आहे पुटिंग व्हॅल्यू ऑन x इन इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, तर आता काय करणार आहे आपण इथे आपण यूज केलेली आहे सबस्टिट्यूशन मेथड, म्हणून आपण काय घेतलं आहे इथे मल्टिप्लाय केलेलं आहे इक्वेशनचा एक. तर इथे आपण यूज केलेली आहे सबस्टिट्यूशन मेथड. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये काय होते, तर आपण इथे घेतलेले आहे 3 5 + y/2 + 2y. आता इथे आपण एक व्हॅल्यू पुटअप केलेली आहे कोणती पण, ठीक आहे, तर ते आलं आपण 2y = आलेली आहे, ती आली आहे 11. नंतर मल्टिप्लाय केली तर किती येत आहे 3 × 5 ते आपलं 15 प्लस 3 × 1 केलं तर आपलं येतं 3y प्लस 2y = 11 जसं तसं. तर इथे अपॉन इन 2, तर 15 + 3y + 4y, तर अपॉनमध्ये आपलं 2 = काय 11. तर याला सॉल्व जर केलं तर आपण काय येते 15 + 7y = 11 × 2. तर 7y = किती आलं 22 -22 - 15. तर आपली व्हॅल्यू किती आलेली आहे इथे 7 आलेली आहे. मायनस केलं तर आपला आन्सर किती आहे 7, म्हणजे 7y = आपल्याला आला आहे 7. तर y = 7/7 केलं तर आपला आन्सर किती येते, तर ते आलं आहे y, म्हणजे आपली yची व्हॅल्यू झालेली आहे ती झाली आहे 1. नंतर पुटिंग y = 1 इन इक्वेशन नंबर 3. आता x = किती घेतलं आपण 5 + 1/2. तर हे कसं होईल 6/2. तर हे 2 3 = 6, म्हणून आपल्या x व्हॅल्यू किती निघालेली आहे, तर ती निघालेली आहे 3. तर x आलं आपलं 3 आणि y निघालेली आपली ती निघाली 1. बघूया नेक्स्ट क्वेश्चन 6मध्ये काय म्हटलं आपल्याला x - 2y = -2 आणि x + 2y = दिलेलं आहे 10. सेम हे पण आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व करणार आहे. तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 घेतलेलं आपण इथे. नंतर x - 2y = -2 आणि x = -2 + 2y, इक्वेशन नंबर हे झालं इक्वेशन नंबर 3. तर पुटिंग अ व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 2 आपण इथे घेतलेलं आहे -2 + 2y घेतलं इथे, -2 + 2y = घेतलं 2y = येते आपलं 10. ठीक आहे, तर इथे -2 + 2y + 2y = आहे आपलं 10. तर इथे दोघांची जर प्लस आली तर किती होते 4y = 10 प्लस हे आपलं 2. नंतर y = किती येते तर 12/4. तर हे किती आलेलं आहे इक्वेशन नंबर 3, म्हणजे आपली yची व्हॅल्यू किती आलेली आहे, तर ती आलेली आहे 3 आलेली आहे, yची व्हॅल्यू आपली 3 आली. नंतर पुटिंग y = 3 इन इक्वेशन नंबर 3 म्हटलं आहे x = -2 + 2y. नंतर x = -2 + 2 × 3, ही yची व्हॅल्यू आपली एक्सची व्हॅल्यू आपण इथे पुटअप केली. नंतर 20 + 6 केलं तर किती येत आहे नंतर आपण -2 + 6 केलं तर किती येत आहे, तर ते येतं आपलं 4, म्हणजे आपली एक्सची व्हॅल्यू निघाली 4 आणि वायची निघाली. आपण क्वेश्चन नंबर 3, तर इथे काय म्हटलं आहे बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ द व्हेरिएबल्स अँड सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. आता कोएफिशियंटची व्हॅल्यू आपल्याला कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल म्हटलं आहे. इथे काय म्हटलं आहे बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ व्हेरिएबल्स. आता आपण पाहिलं होतं एलिमिनेशन मेथडमध्येच आपण काय करत होतो की कोएफिशियंटची व्हॅल्यू काय करत होतो तर ते सेम करत होतो आणि नंतर आपण त्याला समोर सॉल्व करतो. तर आपल्याला इथे सरळ सांगितलं की आपल्याला इथे एलिमिनेशन मेथड यूज करायची. तर फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण इथे 3x - 4y = 7, 5x + 2y = 3. ओके, नंतर सोल्युशन इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं आहे 1 आणि 2. काय करायचं आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय
2/2 म्हणजे इथे मल्टिप्लाय करायचं आपल्याला इक्वेशन नंबर 2 त्याला मल्टिप्लाय करायचं 2नी. ओके, तर काय केलं आपण 5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू घेतलं आपण 3 मल्टिप्लाय बाय 2. तर आपल्या इथे कसं आहे सर्व याला आपल्याला 2नी मल्टिप्लाय करायचं होतं म्हणून आपण इक्वेशन पण लिहून घेतलं. तर तर काय इथे आपलं 10x प्लस 4y इज इक्वल टू येत आहे 6. तर हे झालं इक्वेशन नंबर आपलं 3. आता ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. तर याला दोन्ही इक्वेशन आपण ॲड केलेले आहेत. तर 7 प्लस 6 किती आलं तर ते आलं 13. इथे 4y कॅन्सल. नंतर हे येतं आपलं 13x. ओके, तर इथे काय येईल दोन्ही याचे आपले 13 आलेले आहे म्हणजे 13 1 जार 13. तर आपली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे ती आली आहे 1. पुढे पुटिंग एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आहे. तर 3 मल्टिप्लाय बाय 1 मायनस 4y इज इक्वल टू आलेलं आहे आपलं ते आलं आहे 7. तर 3 मायनस 4y इज इक्वल टू किती आलं तर ते आलं 7 मायनस 4 इज इक्वल टू 7 मायनस 3. तर किती येते 4. तर इथे आपण 4/4 म्हणजे आपला आन्सर किती आहे -1. तर एक्सची व्हॅल्यू आपली निघाली होती 1 आणि वायची व्हॅल्यू निघाली आपली -1. बघूया नेक्स्ट. तर नेक्स्टमध्ये आपला आहे 2 5x प्लस 7y इज इक्वल टू आला 17 आणि 3x मायनस 2y इज इक्वल टू 4. तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये करून घेतलं आपण त्याला. नंतर मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. आता आपल्याला इथं व्हेरिएबल दोन्ही सेम करायचे आहेत. ठीक आहे, तर व्हेरिएबल जर आपल्याला दोन्ही सेम करायचे असेल तर आपण इथे 2ने केलं आहे आणि इथे केलं आहे 7ने. तरच आपला आन्सर किती येत आहे तर किंवा आपण याच्यात LCM सुद्धा फाइंड आउट करू शकतो किंवा आपण याच्यात डायरेक्टली SCF सुद्धा घेऊ शकतो की दोन्ही याच्यातला कोणता आहे तर काय करायचं आहे मल्टिप्लाय इक्वेशन 1/2 आणि अँड इक्वेशन 2 मल्टिप्लाय बाय 7. ठीक आहे, तर याला 7ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि याला करायचं आहे आपल्याला 2ने. तर 10x प्लस 14y इज इक्वल टू 34 हे झालं इक्वेशन नंबर 3. नंतर 21x मायनस 14y इज इक्वल टू आपला 28 इक्वेशन नंबर 4. आपण याला इथे 7ने मल्टिप्लाय केलं आणि इथे केलं आहे 2ने. ओके, तर ॲड इक्वेशन 3 आणि 4 केलं आपण याला तर येत आहे 62. नंतर इथे 14y कॅन्सल झाले. नंतर 10x प्लस 21 तर हे आपलं येतं 31 म्हणजे आपली इथे किती येतं आहे 61. तर ते आलं आपलं 31. तर इथे किती आहे 2 हा डिवाइड होतो म्हणजे x इज इक्वल टू काही ना आपलं तर ते आलं आहे 2. तर पुढे काय पुटिंग x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 1 मध्ये आपलं पुट करायचं. तर येत आहे 5x प्लस 7y इज इक्वल टू आपलं 17. ओके, नंतर 5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस येत आहे 7y इज इक्वल टू आहे 17. तर हे किती होईल हे येत आहे 10. नंतर 7 जसं तसं आणि येते आपलं 17. तर इथे किती होईल हे होईल 7y इज इक्वल टू झालेलं आहे 17 मायनस 10. तर आपली व्हॅल्यू किती येईल 7/7. तर आपला आन्सर येते इथे 1 म्हणजे वायची व्हॅल्यू आपली निघालेली आहे 1. एक्स आहे आपला 2 आणि वायची व्हॅल्यू आहे आपली 1. बघूया 3 नंबर एक्स मायनस 2y इज इक्वल टू -10 आणि 3x मायनस 5y इज इक्वल टू झाला 12. तर इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 परत मल्टिप्लाइंग करायचं आपल्याला. इक्वेशन नंबर 1ला करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे 3ने. तर इथे आपण जर मल्टिप्लाय केला तर किती येते इथे येते 3x परत याला 3 मल्टिप्लाय बाय 2 तर आपला आन्सर येते 6. परत 10 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर किती येते ते येते 13. तर हे आपण इथे इक्वेशन तयार केलं आहे 3 नंबरचं. आता आपल्याला सबस्ट्रॅक्टिंग करायचं आहे 2 फ्रॉम 3 मध्ये. 3x मायनस 6y इज इक्वल टू 13. 3x मायनस 5y इज इक्वल टू केलं -12. तर इथे किती होत आहे मायनस केलं तर इथं येतं आपलं 18. इथे येतं आपला 1y. नंतर हे दोन्ही 3x कॅन्सल म्हणजे वायची व्हॅल्यू आपली आली आहे ती आली आहे 18. वायची व्हॅल्यू आली आहे आपली ती आली आहे 18. पुढे पुटिंग y इज इक्वल टू 18 इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचं 3x मायनस 5y इज इक्वल टू आलं आपलं -12. नंतर 3x मायनस 5 मल्टिप्लाय बाय 18 अँड -12. तर 3x मायनस 19 किती आहे या दोन्हीची मल्टिप्लिकेशन आली आपली 19 आणि हे ते आपलं -12. तर 3x इज इक्वल टू किती आलेलं आहे -12 प्लस 90. आता प्लस मायनस म्हणजे होईल 78/3. तर याला जर आपण 3 1 3 आणि 26 3 जर ते आपलं 78. तर आपली एक्सची व्हॅल्यू आलेली आहे ते 26. बघा नेक्स्ट थर्डमध्ये काय म्हटलं 4x प्लस वाय इज इक्वल टू 34 अँड एक्स प्लस वाय इज इक्वल टू 16. परत 1 आणि 2 इक्वेशन तयार करून घेतलं आपण. ओके, तर आपण याच्यात एक इक्वेशन घेतलेलं आहे की ज्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4ने. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2/4 केलं. 4x प्लस 16y इज इक्वल टू झालं 64. तर इक्वेशन नंबर 3 झालं. सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 3. तर इथे किती 4x प्लस 16y इज इक्वल टू 64. 4x प्लस y इज इक्वल टू 34. ओके, तर इथे मायनस केलं तर किती येतं ते येतं 13.
इथे किती येत आहे, तर इथे येत आहे 15y, 4x कॅन्सल. तर वायची व्हॅल्यू किती आली आपली, तर ती आली आहे 13/15 इज इक्वल टू किती, 15 1 जार 15, 15 2 जार ते येत आहे 2, म्हणजे वायची व्हॅल्यू आपली आहे 2. पुढे पुटिंग y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आहे. 4x + 2 इज इक्वल टू आला 34, 4x इज इक्वल टू 34 मायनस 2. तर एक्सची व्हॅल्यू किती आलेली आपली 32/4 म्हणजे 4 1 जार 4, 4 8 जार 32. तर एक्सची व्हॅल्यू आली आपली 8. नेक्स्ट बघूया आपण क्वेश्चन नंबर 4, सॉल्विंग द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता या आपल्याला काय करायचं, इथे सायमल्टेनियस इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला याच्यात सायमल्टेनियस इक्वेशनने याला सॉल्व करायचं आहे. तर कसं करणार आपण, इथे दिलं आपल्याला x/3 + y/4 इज इक्वल टू 4. हे झालं इक्वेशन नंबर 1 घेतलं आपण. नंतर x/2 मायनस x/2 मायनस y-4 इज इक्वल टू 1, हा इक्वेशन नंबर 2. आता इथे काय करायचं आहे, सरळ सरळ जर बघितलं आपण तर इथे आपण HCF घेतलेला आहे. ठीक आहे, या दोन्ही याचा आपण घेतलेला आहे HCF. या इक्वेशनला आपण HCFने डायरेक्टली सॉल्व करू शकतो. 3 आणि 4च्या टेबलमध्ये सेम येते, 2 आणि 4च्या टेबलमध्ये सेम येते. तो येतं आपला 12. म्हणून काय केलं, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 बाय 12ने केलं अँड 2/4. तर आपण त्याला इक्वेशन नंबर 2ला केलं आहे, मल्टिप्लाय केलं आहे 2नी आणि याला केलं आहे 12नी. तर x/3 मल्टिप्लाय बाय 12 प्लस y/4 मल्टिप्लाय बाय 12, नंतर 4 मल्टिप्लाय बाय 12 केलं आहे. तर इथे हे सॉल्व होते, 3 1 जार 3, 3 4 जार 12, परत 4 3 जार 12 होते. नंतर इथे किती 4x + 3y इज इक्वल टू येत आहे 48. तर हे कसं आलं, 12 मल्टिप्लाय बाय 4, तर याला आपलं 48. हे झालं इक्वेशन नंबर 3. नंतर आपण अँडमध्ये पुढे काय करणार आहे, तर x/2 मल्टिप्लाय बाय 4 मायनस y/4 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू 1 मल्टिप्लाय बाय 4 केलं. इथे किती 2x मायनस y इज इक्वल टू 4, तर इक्वेशन नंबर 4 झालं सेम. तर इथे किती गेलं आपलं, x इज इक्वल टू 4 प्लस y/2, तर इक्वेशन नंबर झालं 5. आता काय करायचं आहे, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन नंबर 3. तर आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची इक्वेशन नंबर 3 मध्ये. तर याला काय करायचं आहे, 4 मल्टिप्लाय बाय 4 प्लस y 3y इज इक्वल टू 48. मल्टिप्लाय जर केलं तर इथे 16 येते, प्लस इथे आली वायची व्हॅल्यू आपली 4 आहे म्हणून 4y/2 प्लस 3 इज इक्वल टू 48. तर सॉल्व केलं तर कसं येते, 16 प्लस 4y इज इक्वल टू 6y. ठीक आहे, इज इक्वल टू येते 48. नंतर 16 प्लस 10 इज इक्वल टू 48 मल्टिप्लाय बाय 2. तर इथे 10y. ठीक आहे, इज इक्वल टू घेतलं आपण, हे गेलं आपलं आराच्या साईडने. तर काय 96 मायनस 16. तर आपले इथे दोघांचे मायनस येत आहे 89/10. तर हे कितीने सॉल्व होते, तर तरी होते 8ने. तर वायची व्हॅल्यू आपली 8. पुढे पुटिंग y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 5. तर x इज इक्वल टू किती होते 4 + 8/2. तर सॉल्व होतं इच्छा इथंच, तर येत आहे 12/2, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली 6. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्टमध्ये आपलं x/3 + 5y इज इक्वल टू 13, नंतर 2x + y/2 इज इक्वल टू 19. तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे 1 आणि 2च्या. परत याला काय करायचं, आपल्याला HCF करायचं आहे त्याचा. मल्टिप्लाइंग केलं आपण इक्वेशन नंबर 1/3, तर याला आपण 3ने मल्टिप्लाय करणार आहे आणि याला करणार आहे 2ने. तर इथे आपल्याला आलेलं आहे किती, तर इथे आपल्याला आलेलं आहे x/3 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 5y इज इक्वल टू 3. तर 30 मल्टिप्लाय बाय 3 अँड 5x + 15y इज इक्वल टू 39. तर इक्वेशन नंबर आला आपला 3. नंतर 2x मल्टिप्लाय बाय 2 प्लस y/2 मल्टिप्लाय बाय 2, 19 मल्टिप्लाय बाय 2. तर येतं किती 4x + y इज इक्वल टू आपलं 38. तर इक्वेशन नंबर 4. नंतर सॉल्व जर केलं तर y इज इक्वल टू 38 मायनस 4x, ते आलं आपलं इक्वेशन नंबर 5. नंतर काय करायचं, पुटिंग द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन नंबर 3. तर काय करायचं आहे, इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट करायचं आहे x + 15 इज इक्वल टू 38/4x इज इक्वल टू 39. तर किती येत आहे x + 517 मायनस 16x, याला आपलं 39. नंतर मायनस 59x इज इक्वल टू येते आपलं 39 मायनस 57. हे आपण इथे सॉल्व केलं होतं. नंतर 59x इज इक्वल टू मायनस 531. तर एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 531/59. तर याला जर सॉल्व केलं तर येतं 9. तर हे किती येते 9. एक्सची व्हॅल्यू आपली आली आहे 9. तर पुटिंग x इज इक्वल टू 9 इन इक्वेशन नंबर 5.
तर वाय इज इक्वल टू किती आहे 38 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 9. तर 38 मायनस 36 किती होते तर ते येत आहे 2. दोन्ही जर सबस्ट्रॅक्ट केलं तर वाय इज इक्वल टू येईल आपली 2. थर्ड बघूया. इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं आपण ते त्याला. नंतर लेट. आता इथे आपण काय केलं अजून केलेली आहे व्हॅल्यू तर केली आहे ए आणि बीच्या फॉर्मॅटमध्ये. तर इथे आपण 1/x घेतलेला आहे इज इक्वल टू ए. नंतर 1/y घेतलं आपण बीच्या व्हॅल्यू. नंतर काय केलं व्हॅल्यू पुटअप केली आहे 2a + 3b इज इक्वल टू 13. याला मल्टिप्लाय केलं आपण इक्वेशन नंबर 1ला केला आहे 4नी, इक्वेशन नंबर 2ला केला आहे 3नी. तर ठीक आहे इथे त्या 5a - 4b इज इक्वल टू -2. तर आपलं इक्वेशन नंबर 4. तर 8a + 12b इज इक्वल टू इथे 52. इक्वेशन नंबर घेतला आपण 5. 15a + 12b इज इक्वल टू घेतला 6. तर इक्वेशन नंबर घेतला 6. नंतर ॲड केला दोन्ही याला इक्वेशन नंबर 5 आणि 6ला केला आपण ॲड इथे. तर आपल्या इथे याचे ॲडिशन तर 46 सॉरी इथे प्लस मायनस आहे तर म्हणून इथं मायनस झालं इथे येते आपलं 46. नंतर 12b दोन्ही याच्यात कॅन्सल आणि या दोघांची होते प्लस तर इथे आलं 23a. म्हणजे आपलं किती आलेलं आहे 46/23. तर हे इथंच कट होते 23 मल्टिप्लाय बाय 2 तर हे होते 46. तर हे येते 2नी. नंतर एच व्हॅल्यू आपली आली आहे 2. तर पुटिंग ए इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3 किती आहे तर 2 मल्टिप्लाय बाय 2 + 3b. नंतर इज इक्वल टू किती ते येईल 13. नंतर 4 + 3 इज इक्वल टू 13. तर बी इज इक्वल टू किती येते 13 - 4. तर बीची व्हॅल्यू किती आलेली आहे इथे जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर आली आहे 9/3. तर हे आपल्या इथे 3 3 जार 9 म्हणून आपल्याला 3 आलेलं आहे. म्हणजे बीची व्हॅल्यू आपली 3 आलेली आहे. आता इथे आपण कोणत्या फॉर्मॅटमध्ये घेतलं हे इथं सांगितलं आहे. 1/2 घेतलं आपण एची व्हॅल्यू घेतली होती आणि 1 घेतली होती आपण बीची. तर 1/x इज इक्वल टू आपण घेतला 2 आणि अँड 1/y इज इक्वल टू घेतला आपण 3. तर 1/2 इज इक्वल टू घेतला आपण x अँड 1/3 इज इक्वल टू घेतला होता y. म्हणून आपली ही व्हॅल्यू पुटअप केली होती. नंतर क्वेश्चन नंबर 5 आपल्याला विचारलेला आहे अ 2 डिजिट नंबर इज 3 and more than 5 times the sum of its digit if 18 is added to this number and sum is equal to number of obtained by interchanging the digit and find the number. आता इथं काय सांगितलं की 2 असे डिजिट पाहिजे आपले जे मोर दॅन पाहिजेत आपल्याला 3 मोर दॅन 4 टाइम्स. आता इथे काय लागेल आपल्याला ॲडिशन करावं लागेल. आपल्याला 2 डिजिट पाहिजेत आधी तसे. नंतर त्याला 4 टाइम्स आपल्याला सम करायचे. नंतर काय म्हटलं इफ 18 ॲडेड टू दिस नंबर इज सम इज इक्वल टू द नंबर ऑफ ऑप्टेन बाय इंटरचेंज. आणि नंतर जे ॲड केल्यानंतर जो 18ने ॲड केल्यानंतर जो नंबर येणार आहे त्याची आपल्याला काय करायचं इंटरचेंजिंग करायचे आणि तो आपल्याला नंबर इथे फाइंड आउट करायचा आहे. तर बघा काय करणार आपण आता इथे काय घेतलं लेट डेट टेन्स. आता टेन्स आणि युनिट प्लेसला आपण व्हॅल्यू पुटअप करणार आहे कारण की कसं होईल 10 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू काय होऊ शकते की आता इथे आपण काय घेतलेलं आहे टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस घेतलेली आहे. तर डिजिट घेतलेले आपण इथे आपण काय केलं आहे लेट टेन्स घेतली आपण एक्स व्हॅल्यू आणि युनिटची व्हॅल्यू घेतली आपण ती वाय घेतली आहे. तर दी नंबर 10x + y घेतलेली आहे आपण. ठीक आहे. तर इथे काय येणार आहे फर्स्ट कंडिशन किती आपली 10x + y इज इक्वल टू घेतलं आपण 4 कारण की आपल्याला 4 टाइम्स म्हटलेलं आहे. इथे आपल्याला 4 टाइम्स म्हणून आपण 4 मल्टिप्लाय बाय x + y ब्रॅकेट क्लोज प्लस 3 मोर दॅन 4 टाइम म्हटलं आहे म्हणून. नंतर 10x + y इज इक्वल टू किती येते 4x + 4y प्लस 3 टाइम ॲड करायचं आहे 4 टाइम मोर दॅन पाहिजे. नंतर 10x इज इक्वल टू 4y प्लस y इज इक्वल टू किती येतं 4y इज इक्वल टू आला प्लस 3. तर आपण जर याला सॉल्व केलं कसं येतं 6x/3. तर हे होईल 3y/3. तर आपला आन्सर किती आलेला आहे इथे तर ते आलेली आहे व्हॅल्यू 1 म्हणजे 2x - y इज इक्वल टू आलेला आहे 1. तर इक्वेशन नंबर 1 आपण फाइंड आउट करूया. नंतर सेकंड कंडिशनमध्ये काय म्हटलं आपल्याला 10x + y इज इक्वल टू घेतलं आपण 18 ओके प्लस 18 घेतलं. नंतर 10x + y - 10 - x इज इक्वल टू -18. नंतर याला आपण सॉल्व केलं तर कसं येत आहे 9x/9 नंतर 9y/9 इज इक्वल टू काय येते 18/9. तर हे किती येत आहे 9 1 जार 9 आणि 9 2 जार 18. तर हे होईल 2. तर आपला x + y इज इक्वल टू गेले -2. तर आपल्या इथे आलं आहे इक्वेशन नंबर 2. नंतर पुटिंग इक्वेशन 1 अँड 2 पुटिंग इक्वेशन 2 अँड 1 मध्ये पुट करायचं आहे. तर 2x - y इज इक्वल टू 1 आणि -x - y इज इक्वल टू घेतलं -2. तर आपण याला पुटअप केलेले आहे. तर हे झालं इथे आले 3. नंतर y दोन्ही आपल्याला आता सबस्टिट्युटिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हटलं आहे. तर इथे आपल्याला इक्वेशन पुटअप केलेलं आहे 2x - y इज इक्वल टू 1
मायनस एक्स मायनस वाय इज इक्वल टू -2. तर आपल्या इथे येतं आहे -3 आणि इथे येतं आहे एक्स. 2मधून 1 गेला तर इथे आपला एक्स. नंतर पुटिंग द व्हॅल्यू ऑफ द एक्स इन इक्वेशन नंबर 1. तर आपल्याला पुट करायचं आहे 2 मल्टिप्लाय बाय 3 -1 इज इक्वल टू 1. नंतर इथे येईल 3 2 6 म्हणजे 6 मायनस वाय इज इक्वल टू 1. नंतर मायनस वाय इज इक्वल टू येत आहे -1 - 6 तर येत आहे +5. तर वायची व्हॅल्यू आपली आहे इथे 5. नंतर आपल्याला जो 2 डिजिटचा नंबर पाहिजे तो आपला कसा काढायचा आता. तर आपण घेतल्यावर 10x + y घेतला आहे. नंतर त्याला काय करायचं आहे एक्स व्हॅल्यू आपली निघाली होती 3. तर आपल्याला 10 मल्टिप्लाय बाय 3 + 5. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे 13 + 5 किती येते तर हे येत आहे 13 + 5 येते 35. तर हा आपला 2 डिजिट नंबर निघालेला आहे तो निघालेला आहे